आणि आता ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, नागपुरातली दृश्य आहेत। या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यातून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं आपण पाहतोय। त्याचबरोबर नागपुरात सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी महिलांची उपस्थिती पाहायला मिळते। लाडकी बहीण योजनेचं या मेळाव्यात आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या मेळाव्याला उपस्थित आहेत। तर पुढच्या काही वेळातच अजित पवार या मेळाव्यामध्ये महिलांना तिथे उपस्थित असलेल्या आपल्या बहिणीला मार्गदर्शन करणार आहेत। आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण नागपुरातली आता पाहतोय। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नागपूरमध्ये आयोजन करण्यात आलेलं असून या ठिकाणी अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। लाडकी बहीण योजनेचा सोहळा हा आयोजित करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वीच युवकांच्या मेळाव्यामध्ये अजितदादांनी महायुती संदर्भात वक्तव्य केलं होतं। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर आता अजितदादा नागपूरमधल्या या लाडकी बहीण योजना सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। तर आज आपल्या लाडक्या बहिणीला अजितदादा काय संबोधणार याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। राज्यातल्या विविध भागांमध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणात राबवली जाते आणि त्याचे मेळावे सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत। आणि त्यानुसार आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी अजित पवार यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। तर पुढच्या काही वेळातच आता अजितदादा लाडक्या बहिणीला संबोधणार आहेत। महिलांचा उत्साह आपण पाहतोय। महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसार आता ही थेट दृश्य आहेत। लाडकी बहीण योजनेचे मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण पाहतोय, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी आता उपस्थित आहेत। आणि पुढच्या काही वेळातच कोणत्याही क्षणी या मेळाव्याला आता सुरुवात होतीये। आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। थेट उदयकडे जाऊयात। उदय, तर महायुतीचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। महायुतीचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे आणि काही तिथल्या महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी सुद्धा बांधलेली आहे। लाडकी बहीण योजना सोहळा आज नागपुरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि काही वेळापूर्वीच तिथं उपस्थित असलेल्या आपल्या लाडक्या बहिणीकडून मुख्यमंत्र्यांनी राखी बांधून घेतलेली आहे। किल्ला असलेल्या नागपूरमध्ये सन्माननीय अतिथींचं आगमन होत आहे।
आज लाडकी बहीण योजना सोहळा आयोजित केलेला आहे। भाजपचा बालेकिल्ला आहे, देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला आहे। या नागपूरमध्ये आज लाडकी बहीण योजना सोहळा आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी रवी सपाटे आपल्या सोबत आहेत। रवी, रवी माझा आवाज पोहोचतोय का? आज नागपूरमध्ये पाहिलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या टप्प्यात निधीचे वितरण शुभारंभ मेळाव्याचे कार्यक्रम आज आहे। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे दोन्ही मुख्यमंत्री आज आलेले आहेत। त्याचप्रमाणे मंचाकडे जात असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यांची लाडकी बहीण राख्या बांधल्या आणि त्याचप्रमाणे मंचाकडे जात असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या बहिणींवर फुलांची वर्षाही केली आहे आणि सध्याच्या घडीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंचावर आले आहेत आणि का आपल्या बहिणींना संबोधन करतात हे आता बघण्यासारखे राहणार आहे। निश्चितच रवी, पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे, महिलांचा उत्साह सुद्धा या योजनेसाठी पाहायला मिळतोय। काय प्रतिक्रिया महिलांकडून उमटतायत? महिलांमध्ये मोठा उत्साह आहे आणि आज दुसरा टप्पा मिळणार आहे तो वितरित करणार। त्याचप्रमाणे पाहिलं की महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आज या ठिकाणी 50,000 1 लाखांच्या जवळपास महिला आलेल्या आहेत आणि महिलांमध्ये एक मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे महिलांनी फेटा बांधून आले आहेत आणि याचप्रमाणे महिला मुख्यमंत्री आल्यावर त्यांच्या मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आणि त्यांना राखी बांधून स्वागत केलेलं आहे। या ठिकाणी नुकतीच खरं तर राखी पौर्णिमा झाली, मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सोहळ्याच्या निमित्तानं आज इथं उपस्थित असलेल्या महिलांनी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राखी बांधलेली आहे। प्रत्येक महिलेच्या मनात ही राखी बांधताना एक भावना प्रामुख्याने आहे की आमचं संरक्षण करा, महिलांचं संरक्षण करा। पुन्हा एकदा रवीकडे जाऊयात। रवी, या संपूर्ण सोहळ्याचं आयोजन कसं आहे? संपूर्ण या सोहळ्याचे आयोजन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि संपूर्ण महिला आज मुख्यमंत्री काय म्हणतात आणि आपल्याला जे मुख्यमंत्री योजना मिळाल्या त्यामध्ये किती उत्साह आहे यामध्ये ते आता बघण्यासारखं। अभिवादन स्वीकारावं सर्व महिला, दोन्ही हात उंच करा सर्व आणि आपल्या मोबाईलचा टॉर्च लावावा। लखलखते चांदणे जणू काही इथे उतरलेले आहेत कार्यक्रमस्थळी आणि महाराष्ट्रातल्या असंख्य लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी ज्यांनी घातली ते महाराष्ट्राचे 3 लाडके भाऊ माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे, माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय नामदार श्री अजितदादा पवार या तिन्ही भावांनी रक्षाबंधनाची ओवाळणी समस्त महाराष्ट्रातल्या बहिणींना घातली आहे। धन्यवाद। सगळ्यांनी आपल्या जागी उभं राहावं। महाराष्ट्र गीत आपण घेणार आहोत। महाराष्ट्र गीतासाठी सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहावं ही विनंती। नागपूरच्या पोलीस पथकाद्वारे राज्यगीत इथे घेतलं जाणार आहे। हे अभिवादन आपले सन्माननीय अतिथी महाराष्ट्राच्या सगळ्या बहिणींचे लाडके भाऊ स्वीकारतायत। सगळ्यांना विनंती आहे त्यांनी आपल्या जागी उभं राहावं। महाराष्ट्राचं राज्यगीत आपण घेणार आहोत। नागपूरच्या पोलीस बँड पथकाद्वारे राज्यगीताची प्रस्तुती होणार आहे। सगळ्यांनी राज्यगीताच्या सन्मानार्थ आपल्या जागी उभं राहावं ही विनंती।